आगामी पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता शेकाप महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी कळंबोली येथे शेकाप आघाडीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, माननीय विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माथाडीचे नेते गुलाबराव जगताप, आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आरसी गरत, आस्वाद पाटील आदी मान्यवरांसह आघाडीचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गणेश नाईक यांनी ठाकूरांवर टीका करीत मुंबई महापालिकेप्रमाणे पनवेल महानगरपालिकेचा विकास करण्यासाठी आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले। तुम्ही तिथे खासदार होतात, तुम्ही तिथे नगराध्यक्ष होतात, झाली 2.5 वर्ष झाली तुम्ही आमदार आहात। पूर्वीचे टोटल 8 वर्ष झाली। आता आमच्या नवी मुंबईतल्या एक बाईसाहेब इथे आले होते। बाईसाहेब आले होते, बाईसाहेबच बोलतो मी, लक्षात नका, म्हणजे आपण आदरणीय बोलतो। त्याबद्दल नवी मुंबईमध्ये फार भ्रष्टाचार आहे, आम्ही पनवेलमध्ये भ्रष्टाचार होऊ देणार नाही। तो बाईसाहेब दिल्लीला सरकार तुमचं, मुंबईला सरकार म्हणजे महाराष्ट्रात तुमचं, तुमच्याच मेहरबानीने आयुक्त येतात, तुमच्याचकडे अँटी करप्शन ब्युरो आहे, तुमच्याचकडे सीबीआय आहे। लावा इन्क्वायऱ्या, खुल्ला आव्हान आहे मध्ये, इन्क्वायऱ्या टोटल लावा। नुसत्या कालपरवाच्या नको, 1995 सालापासून माझ्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिका कार्यरत आहे। आता कोण लोक म्हणतात की हा पक्ष चोर आहे, अरे बाबा त्या पक्षातूनच तुम्ही मोठे झालात, सगळं दिलं ना, खासदारकी तुम्ही दिली, आमदारकी तुम्ही दिली, आणि म्हणून मी सांगितलं की या माणसाकडे नजर ठेवा। हा माणूस जसं जिथं जायचं समजा तिथं सत्ता येत जाणार आहे। शेका पक्षाने मोठं बनवलं, ज्याला पूर्वी कॉन्ट्रॅक्ट इथे शेका पक्षाचं प्राबल्य होतं, दिवा पाटलांच्या नेतृत्वाखाली इथे संघर्ष चालू होता। जर का काँग्रेसमध्ये गेल्या, दुसऱ्या पक्षात गेले, शेका पक्षवाल्याचे काम धंदे करू देणार नाही। मग ती धार बोथड करण्याकरता शेका पक्षाचा आधार घेतला, काम धंदा सुरू झाल्यानंतर लक्षात आलं की शेका पक्षाच्या या पायावर काय दम राहिलेला नाही, लट्टून करवडी मारली काँग्रेसमध्ये। काँग्रेसमध्ये सगळ्या सेंटरचे आमच्या पवार साहेबांची जे काय तर इतकी जवळीक लक्षात आलं का? विपाणी साहेब खोटी आहे का सांगा तुम्ही? सेंट्रलच्या सगळ्या मंत्र्यांना घेऊन जे काय जेएनपीटी, जमी सरपचा पियानो पाहिजे असेल तर इतक्या पद्धतीनं गोड बोलून त्या ठिकाणी आपलं स्वार्थ करत। काँग्रेस 2000 साली संपली, म्हणजे पराभव झाल्यानंतर पटकन उडी भाजपनं। आणि मगाशी ताडफले बरोबर बोलले की आम्ही जरी रिजनल असतो तरी आम्ही ओरिजिनल आहोत। ताडफले प्रश्न असा आहे की बापाने घरातून बाहेर गेला तर घराचा रस्ता सोडला पाहिजे, दुसरीकडे गेला पाहिजे, पण बाप गरीब झाला म्हणून बापाचं नाव बदलायचं आणि शेजाऱ्याचं नाव टाकायचं, हे काय आपल्या संस्कृतीचं आहे। तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पनवेल नगरपालिकेमध्ये तब्बल 10 वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या भाजपाच्या गद्दार ठाकूर पितापुत्रांनी पनवेलचे वाटोळे लावले आहे, असा आरोप करीत पनवेल ठाकूर मुक्त करण्याचे आवाहन जनतेला केले। 2.5-3 वर्षाचा भाजपचा गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा लेखाजोखा आपल्या समोर व्यक्त केला। प्रधान शिंदे साहेब या अक्षयदींची चेष्टा पनवेलच्या सुरात चौकात होऊ लागली आहे। अरे तुम्ही आम्ही केलेली चेष्टा सोडून द्या, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोदींसोबत जे भाजपचे मंत्री आहेत ते मंत्री मुंबईला आले होते। पत्रकारांनी त्या मंत्र्यांना विचारला अक्षयदींवर प्रश्न, त्या मंत्र्यांनी उत्तर दिलं, ये अक्षयदीन की हड्डी हमारे गले में इस तरह से अटक गई है, ना नीचे जा रही है ना बाहर आ रही है। स्टेजवर आल्यावर काय म्हणायचे, अक्षयदीन की समोरच्या लाखो लोकांना आणि तुमच्या आमच्यासारखे टीव्हीवर बघणाऱ्यांच्या कानाला चांगलं वाटायचं।
ती लाखो लोक खालून आनेवाले म्हणले की मोदींच्या कानाला चांगलं वाटायचं. आता मोदी म्हणते इसमें लेन देन की बात आई कहां से. भारत स्वच्छता अभियान के तहत 6 करोड शौचालय बनाऊंगा. मी डोक्याला हात लावला. माझ्या मनातच मी प्रश्न विचारला, मोदी साहब कम से कम मुझे एक बात तो बताओ, गरीब के खाने के लाले पड़े हैं, कोई भी गरीब दाल खा नहीं सकता, मांस खाने के लिए आपने बंदी कर दी है. मोदी साहब खाएगा इंडिया तो ही तो जाएगा इंडिया. ज्यावेळेस आमच्या पोटाला काही मिळत नाही त्यावेळेस मोदी साहेबांना शौचालय बांधायचं स्वप्न पडतं. हे सरकार तुमचं आमचं भलं करणार आहे. मैं विदेश से काला धन लाऊंगा, हर देश के नागरिक के खाते में 15 लाख रुपए जमा कराऊंगा. आज यांच्यात 3 वर्ष झाले. एखादा तरी पनवेलकरांनी उठावं आणि सांगावं की मोदींचे 15 लाख माझ्या खात्यावर आले. मेरे प्यारे देशवासियों, 1500 की नोट बंद. शाकाहार मांसाहार. जे मांसाहार खाणारे ते देशद्रोही, जे शाकाहार खाणारे ते देशप्रेमी. हे एक वेगळं सूत्र या देशात मोदी या ठिकाणी आल्यानंतर 6 महिन्यात मास्कबंदीचा निर्णय पहिल्या 6 महिन्यात मोदींनी केला. अरे कुणाचा फायदा या ठिकाणी मास्कबंदीचा निर्णय करून झाला सांगा. 8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय केला, कुणाचा फायदा झाला आपण हे सांगा. आणि या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही जर चुकलात तर मी आपल्याला खात्री देतो, शपथपूर्वक सांगतो, ही नसबंदी केल्याशिवाय राहणार नाही. भाजप मुक्त करायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला या पनवेलच्या महानगरपालिकेपासून करावी लागेल. गप्पा मारायला राज्याचे मुख्यमंत्री नंबर 1 आहेत. हात धरायला कोण तयार नाही. गप्पा अशा मारतात की त्याची मर्यादा. कुठल्याही महानगरपालिकेत गेल्यानंतर स्वप्नाचे रंगवून सांगणार की मी पनवेल शंघाई करीन, मी पनवेलला 6000 कोटी. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुका तुम्ही आठवा. त्या कल्याण डोंबिवलीमध्ये याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं निवडणुकीच्या काळात जाऊन कल्याण डोंबिवलीच्या लोकांना सांगितलं, अरे ही कल्याण डोंबिवलीची महानगरपालिका तुम्ही माझ्या ताब्यात द्या, मी 6000 कोटी रुपये देतो. उद्या मुख्यमंत्री येऊन म्हणतील की तुम्ही महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या तरच आम्ही निधी देऊ. असल्या धमक्या पनवेलमध्ये येऊन द्यायच्या नाही. अरे तुम्ही जरी राज्याचे मुख्यमंत्री असाल, आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य मराठवाड्यातल्या कार्यकर्त्याला विरोधी पक्षनेता केलाय. पनवेलचेच काय, या महाआघाडीच्या राज्यामध्ये जिथं कुठं नगरपालिका असतील, महानगरपालिका आमच्या ताब्यात असतील, कुणाचेही पैसे तुम्ही अडवून दाखवा. एक तर राजकारणात मी राहील, नाही तर तुम्ही राहा. आमदारांच्या विरोधात आहे हे सरकार, सामान्य माणसाच्या विरोधात आहे. त्यांना काही मुठभर भांडवलदार पाहिजेत, ज्या भांडवलदारांच्या पैशातून आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी संबंध देशात राजकारण करते. याचा विचार आपल्याला येणाऱ्या या 24 तारखेला मतदान करताना करावे लागेल. एक संदेश या पनवेल महानगरपालिकेतून उभ्या देशात जाऊ द्या की महाराष्ट्रामध्ये आता पनवेलच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून महाराष्ट्रानं निश्चय केलाय की येणाऱ्या काळात हा महाराष्ट्र भाजप मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे पनवेल ठाकूर मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. इथे एक उमेदवार उभा आहे. पत्रकारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारावं पार्टी विथ डिफरन्स कशी आहे. इथं एक उमेदवार उभा आहे ज्याचं नाव संतोष शेट्टी आहे. त्याच्यावर एकूण 5 गुन्हे आहेत वेगवेगळे. असा उमेदवार
भाजप उभी करू शकते. अरे किती रसातळाला आता ही भाजप गेली आहे बघा. त्या उमेदवारावर कलम 4 व 5 अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल आहे. म्हणजे अनैतिक व्यापार. दुसरा, वेश्या व्यवसायाच्या कमाईवर उपजीविका केल्याबद्दलची शिक्षा त्याला झाली आहे. व्यक्तीला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्याची शिक्षा त्याच्यावर झाली, गुन्हा दाखल आहे. लोकसभेच्या आदेशाचा भंग या ठिकाणी केल्याचा गुन्हा आहे. वेश्या व्यवसाय करायला लावणारा जर माणूस भाजप या ठिकाणी उमेदवार म्हणून उभं करत असेल तर आता या भाजपचे पापाचे घडे भरलेले आहेत हे स्पष्ट होत आहे. दरम्यान चित्रा वाघ यांनी मनपा निवडणूक या वॉटर गटर मीटर या 3 मूलभूत प्रश्नांसाठी लढल्या जातात. गेली 10 वर्षे ज्यांची सत्ता होती त्यांनी हा पाणी प्रश्न सोडवला आहे का असा प्रश्न यावेळी केला. महानगरपालिकेच्या निवडणुका खरं तर वॉटर मीटर आणि गटर या 3 महत्वाच्या मूलभूत प्रश्नांसाठी लढल्या जातात. गेली 10 वर्ष ज्यांची इथं नगरपालिकेमध्ये सत्ता होती त्यांनी पाण्याचा जो प्रश्न आहे तो सोडवलाय का याची विचार करायची आत्ताची ही वेळ.